नमस्कार, मी वैशाली. आजची ही जी थालीपीठं बनवलेली आहेत, ही एक वेगळा पदार्थ या पिठामध्ये घालून बनवलेली आहेत. चला तर मग बघूया. आजचा पदार्थ आपण ज्वारीचा जो कोवळा हुरडा असतो, त्याच्यापासून बनवलेला आहे. 1 कप ज्वारीचा कोवळा हुरडा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि आता तो असा चाळणीत ठेवून निथळत ठेवायचा आहे. आणि हा हुरडा इतका कोवळा आहे की आपण बोटाने जर का तो दाबला तर अगदी सहज तो दाबला जातोय. नंतर इथे ताजी लसूण पात घेतलेली आहे. इथे ही खाली जी जाड दिसते ही लसूण आहे. ही लसूण पात सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथे 5 लसूण पाती घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा अशा मी मोठ्या चिरलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पात घेतलेली आहे. नंतर एकच मिरची घालते कारण मिरची खूप तिखट आहे आणि साधारण मूठभर अशी मी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक करायचं आहे. वाटत असताना गरज पडली तर पाण्याचा वापर आपण करणार आहोत. आता ही नीट बारीक होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी पाव कप पाणी घातलं आहे आणि ही एकदम छान अशी बारीक वाटून घेतली आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घातला आहे हुरडा. हुरड्यातलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि साधारणपणे 4 मिनटं तरी हा असा आपल्याला मध्यम ज्योतीवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खरं म्हणजे हुरडा इतका कोवळा आहे की हा परतून नाही घेतला तरी चालेल, पण थोडासा त्रास होऊ नये एखादं हे कच्चं आपण धान्य खातोय तर, म्हणून मी तो परतून घेते. पण तुम्हाला आवडत असेल तर नाही परतलात तरीही चालेल. 4 मिनिटानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा हुरडा अगदी थोडासा गार करून घ्यायचा आहे. आणि नंतर तो मिक्सरमधनं आपण बारीक करून घेतलेला आहे. आणि बारीक करत असताना थोडेफार हुरड्याचे दाणे त्याच्यामध्ये अख्खे राहिले तरीही काहीही हरकत नाही. हे बघा, थोडासा जाडसरच आपण तो बारीक केलेला आहे. मिक्सरमधून बारीक केलेल्या या हुरड्यात घालायचा आहे 1 कप कांदा. नंतर या पिठात कांदा घालायचा आहे. कांदा मी 1 कप घेतला आहे, पण गरज पडली तरच मी तो नंतर परत वाढवणार आहे. आणि थोडा जाडसरच असा हा कांदा चिरलेला आहे. नंतर यात घालायचे हळद, मीठ, हिंग आणि इथे मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. इथे दही पण वापरू शकतो, पण दही खूपदा आपण थालीपीठ खाताना घेतो, म्हणून मी दह्याऐवजी आमचूर पावडर वापरली आहे. मिक्सरमधनं वाटलेलं हिरवं वाटण घालायचं आहे. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आधी असं एकजीव केल्यामुळे आपल्याला नक्की कळणार आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये किती पिठाची गरज लागणार आहे. आणि उरलेलाही कांदा मी आता इथे घेतलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण 1 कप पूर्ण कांदा इथे वापरलेला आहे. याच्यात थालीपीठाची भाजणी मी पीठ म्हणून वापरणार आहे. ही भाजणी गरजेनुसारच वापरायची आहे. थालीपीठाची भाजणीच्या ऐवजी तुम्ही सगळी मिक्स पीठंही इथे वापरू शकता. म्हणजे नाचणी, बाजरी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ हे समप्रमाणात घेऊनही तुम्ही इथे ते वापरू शकता. फक्त तशी सगळी पिठं जर का तुम्ही वापरलीत तर याच्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर आणि थोडेसे तीळ घालायला विसरू नका. आणि मिक्सरमध्ये जे हिरवं वाटण वाटून घेतलं आहे त्याच्यातच मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ते पण या पिठात घालते. हे पीठ आपण थोडंसं सैलसरच भिजवायचं आहे. हे पीठ भिजवताना मी परत वेगळा पाण्याचा आता वापर केलेला नाही आहे. आणि नंतर या पिठामध्ये आपण 1 टेबलस्पून कच्चं तेल घातलेलं आहे. आणि पीठ व्यवस्थित परत एकदा मळून घ्या. आणि हे बघा, इतपत सैलसर आपलं पीठ आता झालेलं आहे, कारण कांद्याला सुद्धा व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा या पिठाचा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ थापायचं आहे. आणि हे थालीपीठ थापताना खूप पातळ थापायचं नाही आहे, थोडंसं असं ते जाडसरच थापायचं आहे. आणि थालीपीठ थापून झाल्यावर मध्यात त्याला असं एक छिद्र करायचं आहे. त्या छिद्रामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि वरच्या बाजूनी सुद्धा थालीपीठाला थोडंसं असं तेल लावून घ्या. थालीपीठ भाजताना गॅसचा मोठा बर्नरवर मी मध्यम आचेवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर झाकण ठेवायचं आहे साधारण 2 मिनिटांसाठी.
एकदा खालच्या बाजूने थालीपीठ झालंय का ते बघायचं आहे आणि नंतर वरची बाजू खाली करून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे साधारण 2 मिनिटांसाठी. आणि इकडे एका बाजूला पण थालीपीठ लावलेलंच आहे आणि असंच मी दुसऱ्या बाजूला पण तव्यावर थालीपीठ लावलेलं आहे. एका वेळेस 2 तव्यांवर अगदी झटकीपट ही थालीपीठं तयार व्हायला लागतात. आता हे सुद्धा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आणि हे गरमागरम भन्नाट चवीचं थालीपीठ खायचं आहे लोण्याबरोबर. अगदी मऊसूत अशी ही थालीपीठं हुरड्याचा सीझन आता संपत आलाय, तर संपायच्या आत नक्की करून बघा. घरात सगळ्यांना आवडतीलच. या मिश्रणात मध्यम आकाराची 5 थालीपीठं तयार झाली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.